लडाख मधल्या वातावरणात गेल्या काही दिवसात प्रचंड खळबळ माजली आहे। कारण एकच नाव, सोनम वांगचुक। सरकार म्हणतं ते शांततेच्या मार्गात आंदोलन करतात असं दाखवतात, पण प्रत्यक्षात त्यांनी तरुणांना भडकवलं। पण लोक सांगतात नाही, 5 वर्षापासून शांततेनं उपोषण, मोर्चे, गांधीवादी पद्धती करून पाहिल्या, पण सरकारनं काहीच ऐकलं नाही। मग प्रश्न असा, नेमकं चूक कोण करतंय? 2019 मध्ये जेव्हा जम्मू काश्मीर मधून 370 कलम काढून टाकलं, तेव्हा लडाख वेगळा करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला। तेव्हा काहींनी टाळ्या वाजवल्या, पण आता मात्र लोक म्हणतात आपला आवाजच हरवला। त्यांचे मुख्य 4 मागण्या त्या म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, 6व्या अनुसूचीचं संरक्षण मिळावं म्हणजे संस्कृती, जमीन, ओळख जपण्यासाठी घटनात्मक हमी, लेह आणि कारगिलला स्वतंत्र लोकसभा जागा, स्वतंत्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे स्थानिकांना नोकरीची हमी। सरकार म्हणतं आम्ही आधीच हाय पॉवर्ड कमिटी नेहमी चर्चेत आहे, पण आंदोलनकर्ते विचारतात जर खरंच संवाद सुरू आहे तर 5 वर्षांनीही तोडगा का निघाला नाही? सोनम वांगचुक गेल्या वर्षभरात उपोषण, पायी मोर्चे, दिल्लीकडे चालण्याचे आंदोलन करून सरकारवर दबाव टाकत होते। पण सप्टेंबर 2025 मध्ये लेह मध्ये जे आंदोलन झालं त्यात अचानक हिंसा उसळली, 4 लोकांचा बळी गेला आणि सरकारने थेट वांगचुक यांच्यावर बोट ठेवलं। हे सर्व त्यांनी भडकवलं। वांगचुक मात्र ठाम होते, मी तरुणांना शांततेचा मार्गच सांगितला। ही हिंसा 5 वर्षांच्या दडपशाहीची उकळती प्रतिक्रिया होती, पण तरीही त्यांच्या एनजीओचं FCRA परवाना रद्द करण्यात आला आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली। यामध्ये एक नवीन शब्द समोर आला, जेनझी रेव्होल्यूशन। वांगचुक म्हणाले ही नव्या पिढीची उद्रेकाची लाट आहे, माझ्या हातातील खेळी नाही। त्यांनी उदाहरण दिलं नेपाळ, बांगलादेश, अरब स्प्रिंगचं, जिथे तरुणाईने मोठे बदल घडून आणले। सरकार म्हणतं ही तुलना म्हणजे हिंसाचाराचं खुलेआम प्रोत्साहन, पण वांगचुक म्हणतात हे लोकांच्या खरी वेदना आहेत, मी हिंसेचा पुरस्कर्ता नाही। आता प्रश्न इथेच थांबत नाही, लडाख मधल्या लोकांच्या मागण्या, सरकारचा आढावा आणि तरुणांचा राग या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन परिस्थिती धोकादायक बनली आहे। तर मग हा खरोखरच लडाखचा आवाज आहे का, की भारतात नेपाळ सारखा दंगा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे? पुढे काय घडतंय अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशिवाय।